आजपासून अक्षय तृतीयेपासून आमरस खायला सुरुवात करतो, म्हणजे की आमरस हा गुठळ्यांसकट खाण्यातच मजा असते। आमच्या मनुदेवीची ज्वारीने ओटी भरण्याची पद्धत असते। हॅलो, नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। नवीन दिवस, नवीन व्लॉगची सुरुवात आहे आणि आज आहे अक्षय तृतीया। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना मनापासून खूप 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 अशा अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा आणि मोठ्यांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद आणि जे बरोबरीचे आहेत त्यांना मनापासून उदंड अशा शुभेच्छा। दिवसाची सुरुवात झालेली आहे, छानपैकी सगळं आवरून मी तयार झालेली आहे। हा ड्रेस मी आत्ताच नुकताच घातला होता गुढीपाडव्याच्या दिवशी, नवीनच आहे, शिवून खूप दिवस झाले होते, काढलाय गुढीपाडव्याच्या दिवशीपासून वापरायला, आज दुसऱ्यांदाच घातलेला आहे हा। तर त्या दिवशीच्या व्लॉगमध्ये मला पूर्ण हा दाखवायला वेळ मिळाला नव्हता अजिबात, तर आज वेळ काढणार आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे हा पूर्ण माझा ड्रेस विथ दुपट्टा। पण त्याआधी पूजा करायची आहे, मग मी पूजा तुमच्यासोबत शेअर करते, मग आजचा स्वयंपाक शेअर करते, अक्षय तृतीयेची खरेदी शेअर करते, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते, आजचा ड्रेस शेअर करते, आजची चैत्र गौरीची पूजा मांडणार आहे, तेही सगळं काही शेअर करणार आहे। सो स्टे ट्यून आणि शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा। आणि सुरुवातीलाच एक जेंटल रिमाइंडर की जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलवरती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्लॉग बघितला, तुम्हाला खूप आवडला तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला काय बघायला आवडलं आणि अजून काय काय बघायला आवडेल। तर चला, आता थोडासा लेट ऑलरेडी झालेला आहे, मला सगळं आवरता स्वयंपाक सगळा रेडी आहे माझा, फक्त आमरस करायचा आहे। तो आधीपासून नाही केला कारण तो करून फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी थोडासा काळपट होतो असं म्हणजे मला वाटतं ते, त्यामुळे आंबे भिजत घातलेले आहेत, तो वेळेवर करणार आहे, सगळी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायच्या आधी। पण बाकीचं सगळं माझं स्वयंपाक करून झालेलं आहे। सो चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात। तुम्ही पण माझ्याकडच्या पूजेचे छान दर्शन घेतलंच असेल। आपण सगळे छान प्रार्थना करूयात आणि आता आज स्वयंपाकाला काय काय केलं आहे हे तुम्हाला मी दाखवते आणि आमरस काढते आणि वेगळी पण चैत्रगौरीची छान झोपाळ्यामध्ये आपण पूजा मांडणार आहोतच। इकडे मला वाटलं काहीतरी आहे, तर वेगळी छान आपण चैत्रगौरीची पूजा मांडणार आहोतच, त्याचंही छान पूजन वेगळं करणार आहोतच, कारण आज चैत्रगौरीच्या नवरात्राची समाप्ती असते। महिनाभर आपण चैत्रांगण काढतो आणि चैत्रगौरीची पूजा करतो। चैत्रगौर म्हणजेच आपल्या देवघरामध्ये असलेली अन्नपूर्णा माता, तर त्याचीही वेगळी छान मी पूजा मांडणार आहे व्यवस्थित, तर ती तुम्हाला दाखवते। पण त्याच्या आधी आज स्वयंपाकाला काय काय केलं हे दाखवते। इथे आता आंबे भिजत घातलेले आहेत, त्याच्यानंतर इथे ना ही कैरीची मी चटणी केलेली आहे, खूप सोपी आहे, अगदी 5 मिनिटात होते, म्हणजे आपली जर कैरी किसलेली असेल ना तर अगदी ही चटणी 5 मिनिटात होते मस्तपैकी। मला असं वाटतं मी अजून थोडंसं फोडणीत तेल घ्यायला हवं होतं, पण ठीक आहे, आता खाल्ल्यावरच समजेल। आणि त्याच्यानंतर इथे आहेत पोळ्या आणि इकडे केलेला आहे मी मटार घालून मसाले भात। 1 मिनिट दाखवते, छानपैकी मटार घालून केलेला आहे मसाले भात। आता आमरस काढते। ड्रेस कसा वाटला मला नक्की सांगा। असं छान इरकलचा काठ आहे ह्याला मस्तपैकी आणि एक छान असं आपल्याला ट्रेडिशनल फील देणारा ड्रेस आहे आणि अजिबात उकडत नाही आहे
त्यामुळेच मी हा आज घालायचं प्रिफर केलं, कारण साडी नेसायची होती मला, पण थोडीशी माझी सगळ्या कामांची गडबड झालेली असल्यामुळे मग मी साडी नेसणं स्किप केलं. लेट्स सी, त्यात नाही संध्याकाळी जमलं तर थोड्या वेळ मी साडी नेसेन, बघूया. आणि ओढणी बघितलीत ना, केवढी मोठी ओढणी आहे, म्हणजे पदरासारखी ओढणी आहे याला. आणि छान आता आमरसाचा नैवेद्य वेणूंनी दाखवलेला आहे. आमच्याकडे आजपासून अक्षय तृतीयेपासून आमरस खायला सुरुवात करतात, आंबा खायला सुरुवात करतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थोडासा आजूबाजूला ना खूपच जवळ कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्यामुळे थोडासा आवाज येत असेल तर आय एम रिअली सॉरी. पण सध्या दारं खिडक्या लावून बंद करून सगळं शूट करणं पॉसिबल नाही आहे, कारण खूप उकडतं आहे. आणि अजून दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की आमरस हा गुठळ्यांसकट खाण्यातच मजा असते. तो जो मिक्सरमधून फिरवलेला दाखवतात ना खूप व्हिडिओजमध्ये, तर त्याला आम्ही मिल्कशेक म्हणतो बरं का. आमरसामध्ये मस्तपैकी तूप, दूध, थोडंसं काळी मिरी पावडर हे सगळं घातलं की अजिबात आंबा बाधत नाही. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं, खूप वेळ भिजवून ठेवायचा आहे, 1-2 तास आंबा छान भिजवून ठेवायचा, म्हणजे त्यातली मॅक्सिमम सगळी उष्णता निघून जाते. चला, आता आमरस इतक्या वेळेला बोललेली आहे की इतकी भूक लागलेली आहे, वेणू पण वाट बघते आहे कधी जेवायचं. आजपासून आंबा खायला सुरुवात करायची, त्यामुळे आता आधी जेवून घेतो आणि मग मी तुमच्यासोबत आजची चैत्रगौरीची पूजा आणि अक्षय तृतीयेची खरेदी शेअर करते. गुढीपाडव्यानंतर गौरी तीज येते आणि त्या दिवशीपासून आपण चैत्रगौरीचं नवरात्र बसवतो. आपल्या घराची अन्नपूर्णा माता असते, तिलाच आपण चैत्रगौर म्हणून छान झुल्यामध्ये, झोपाळ्यामध्ये बसवत असतो आणि हे नवरात्र साजरं करत असतो. रोज चैत्रांगण काढतो, देवासमोर, दारासमोर, तुळशीसमोर, जिथे कुठे पॉसिबल असेल तिथे. आता आजकाल तर आपण त्याचे स्टिकर्स पण अवेलेबल आहेत किंवा ॲक्रेलिक आहेत अवेलेबल, रांगोळ्या, ते सगळं मांडून आपण छान पद्धतीने आरासही करतो आणि मनोभावे पूजाही करतो. आमच्याकडे माझ्या सासरी, म्हणजे जी आमची मनुदेवी आहे खानदेशातली, तर तिची अशी पद्धत आहे की चैत्रामध्ये ज्वारीनी ओटी भरतात. तर आता ह्या वर्षीच्या चैत्रामध्ये ना माझं काही ना काहीतरी सतत गोष्टी कामं चालू होती आणि मग तुम्हाला तर माहिती आहे, मग मध्ये पिरियड्स आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे माझी पूर्ण महिना झाला पण ओटी भरून झाली नव्हती मनुदेवीची ज्वारीनी. तर म्हणलं आज आता अक्षय तृतीया आहे आणि तसं तर वैशाख सुरू झालेला आहे, पण तरी आपण अक्षय तृतीयेपर्यंत करतो, हळदी कुंकूही करतो चैत्रातलं आणि चालते ओटी भरलेली. तर म्हणून मग मी आज ही छानपैकी अन्नपूर्णा मातेसमोरच, म्हणजे माझ्याकडे टाक आहेच आहे देवीचा, मनुदेवीचा, पण आता इथे अन्नपूर्णा माता मांडली आहे, तर सगळ्या देवींची एकच रूपं आणि एकच शक्ती, नाही का. त्यामुळे तिथे तिची छान मी आता ओटी भरलेली आहे ज्वारीनी ओटी भरण्याचं खास कारण आहे मनुदेवीचं, तर ते पुन्हा केव्हा तरी मी तुमच्यासोबत एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर करेन, सांगेन. तर अशी छान ओटी भरलेली आहे आणि आता इथे जवळ आहे मनुदेवीचं मंदिर. प्रयत्न करणार आहे की तिथे जाऊन मी ही ओटी ठेवेन आणि करेन तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन. तर अशी ही नटलेली सजलेली माझी छान चैत्र गौरणी, खूपच प्रसन्न वातावरण असतं. आता ह्याच्यामध्ये कमी फक्त एकाच गोष्टीची राहिली की मला करायचा होता गुळंबा आणि तो माझ्याकडनं राहून गेला, म्हणजे माझ्याच्यानी नाही झालं. फ्रँकली स्पीकिंग मी थकले, दमले, मला नाही जमलं. तर आता बघू, उद्या परवा 1-2 दिवसामध्ये तोही करीन आणि त्याचाही नैवेद्य मी देवाला दाखवेन गुळंब्याचा. आणि आता ही आजची खास खरेदी ती म्हणजे की पिवळी मोहरी घ्यायची, त्यानंतर आज मीठ आणि साखर हे दोन्ही एकत्र खरेदी करायचं. एखादं धान्य करायचं, आता सध्या माझ्याकडे सगळी धान्य अवेलेबल होती म्हणून मग मी पोहे घेतले. एखादं छान भांडं घ्यायचं, देवासाठी एखादी वस्तू घ्यायची, मग काही तुम्ही घेऊ शकता, वस्त्र घेऊ शकता, दिवा घेऊ शकता आणि अर्थातच कुमारिकेसाठी काहीतरी घ्यायचं. तर आता मी वेणू झाली आहे तेव्हापासून कुमारिका म्हणून तिचंच पूजन करते आणि तिच्यामध्येच देवीचं रूप बघते. दुपारी आमरस पोळीचा सगळा नैवेद्य जेवल्यानंतर इतकी झोप आली, उन्हाळा पण खूप आहे त्यामुळे पण थकायला होता आहे. आणि मग त्यानंतर मग थोडीशी विश्रांती घेत मग संध्याकाळचं परत सगळं आवरणं आणि ते सगळं करून आत्ता छानपैकी संध्याकाळी मांडलेली आहे मी अन्नपूर्णेची, चैत्रगौरीची छानपैकी झोपाळ्यामध्ये, झुल्यामध्ये पूजा. कमी वाटते ती म्हणजे मोगऱ्याच्या गजऱ्याची. इथे मी जिथे राहते तिथे ना चांगल्या प्रकारे नाही मिळत मोगऱ्याचे गजरे, आणि एका ठिकाणी मिळतात. सुरुवातीला मागच्या वर्षी मी आणले होते, पण खूपच म्हणजे
महाग असतात. बरं, महाग घेण्याबद्दल पण काही नाही देवासाठी, पण तेवढी क्वालिटी चांगली नसते, त्यामुळे त्यांना मी मिस करते मोगऱ्याच्या गजऱ्यांना. बाकी तर छान, जेवढं छान मला जमलं तेवढं केलेलं आहे. मस्तपैकी सजावट आणि पूजा तुम्ही बघितलंत. आणि ह्या वस्तू पण का आज सगळ्या घ्यायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता एक लास्ट पूजा आजची राहिलेली आहे, ती म्हणजे आपल्या किचन ओट्याची आणि शेगडीची पूजा, आपल्या गॅस स्टोवची पूजा. तर आता ती मी करून घेणार आहे, म्हणजे मग आजच्या सगळ्या पूजा संपन्न झालेल्या असतील. तर ना आता इथे वेणू वाट बघत होती की आईने गिफ्ट घेतलेलं आहे, तर मग कधी देतीये म्हणून मग मी विचार केला की स्वयंपाकघराची पूजा करण्याआधी आपण तिला गिफ्ट देऊयात म्हणून. आता प्रत्येक सणाला मी तिला थोडंफार छोटं मोठं काही ना काहीतरी देतच असते. तर ह्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की मी दरवेळेला तिला फक्त कपडेच देते किंवा फॅन्सी काही वस्तू देते असं नाही आहे. खूप सारी पुस्तकं मी तिला देते. तुम्हाला कधी जर त्याचं कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट्स करून सांगा, मी तुम्हाला तेही दाखवीन. खूप साऱ्या आर्ट अँड क्राफ्टच्या गोष्टी मी तिला देत असते, अभ्यासाशी निगडीत गोष्टी देत असते, किंवा मग कपड्यांची गरज असेल तेव्हा कपडे घ्यायचे असतील सीझननुसार तर तेही मी तिला देत असते. पण करते म्हणजे कारण मला असं वाटतं की आपण जेव्हा आपल्या माणसांचं हौस आणि कौतुक करतो तेव्हा मग भविष्यात समोरच्या व्यक्ती ते करतात. म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. तर त्यानंतर मग मी आता इथे स्वयंपाकघराची म्हणजे किचन ओट्याची आणि शेगडीची पूजा करते आहे. आता प्रत्येकाच्या पद्धतीनुसार प्रत्येकजण हे करत असतं, पण मी रांगोळी काढते छानपैकी. आणि माझ्या आधीच्या घरामध्ये मोठा होता किचन काउंटरटॉप, तर मी पूर्ण श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न लिहित होते. आता इथे तेवढी जागा नाही म्हणून फक्त श्री लिहिते, पावलं काढते, शेगडीला आणि ओट्याला हळदी कुंकू वगैरे वाहते. फुलं घ्यायची राहून गेली माझ्याकडून आज, पण मी फुलंही वाहते, छान औक्षण करते, 2 मिनटं शेगडी प्रज्वलित करते, नमस्कार करते, प्रार्थना करते की उदंड निरोगी आयुष्य मला आणि माझ्या कुटुंबाला कायम देत राहा. आणि अशा पद्धतीने अक्षय तृतीया साजरी झालेली आहे. सुदनवाला काही ऑफिसला सुट्टी नव्हती, आम्हीच दोघींनी साजरी केलेली आहे. आणि काय रात्री परत बॅक टू नॉर्मल रुटीन चेंज केलं आणि पुन्हा मग रात्रीच्या स्वयंपाकाची वगैरे सगळी तयारी. दुपारचं थोडं थोडं होतंच, भाजीच करायची होती मला फक्त. अशा रीतीने या वर्षीची अक्षय तृतीया छान संपन्न झालेली आहे प्रसन्न मनाने. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. आणि आधीचे पण व्लॉग्स बघितले असतील तर त्याबद्दलही मला तुम्ही नक्की सांगू शकता. काही प्रश्न असतील तर ते देखील विचारू शकता. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. खूप आवडला असेल तर नक्की लाईक पण करा आणि तुमच्यासारख्या मैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना असं सिम्पल इंडियन मॉमचं डेली रुटीन बघायला आवडेल. पुन्हा भेटू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. टेक केअर.